यशश्री शिंदे हिचा प्रथम स्मृतिदिन शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी राहत्या घरी उरण येथील प्रतीक अपार्टमेंट येथे झाले। या प्रसंगी कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराने एकत्र येऊन यशश्री यांनी जीवनात केलेल्या सत्कृत्यांचे स्मरण केले। यशश्रीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही कायम असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। यावेळी आरपीआयचे संजय गायकवाड, ॲडव्होकेट संघश्री गायकवाड, खालिक शेख, परशुराम शिवशरण, प्रकाश कांबळे, शेकापचे सीमा घरत, हेमलता पाटील, मुमताज भाटकर, वंचितचे तुकाराम खंडागळे, तुषार गायकवाड, नरेश कोळी, बौद्धचार्य हिरामण जोशी, सकपाळ तसेच आदरणीय पूज्य भंते पूर्ण आणि संपूर्ण कुटुंबातील सदस्य उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। अटल सेतू ते दिघोडे फाटा या मुख्य रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या दिघोडे गावातील नागरिकांनी शुक्रवारी 25 जुलै रोजी चक्क चिखलातील खड्ड्यांमध्ये बसून भर पावसात भिजत आंदोलन केले। 1.5 तास चाललेल्या या आंदोलनामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांनी तातडीने दखल घेत रस्ता खड्डेमुक्त करण्याचे आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, अशी माहिती सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी दिली। ऑल कार्गो टर्मिनल्स लिमिटेड येथील प्रकल्पातून विस्थापित झालेल्या स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली 24 जुलै 2025 रोजी सकाळी गेट बंद आंदोलन कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आले। यावेळी उरण पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ साहेब घटनास्थळी हजर होऊन आंदोलनकर्ते आणि कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजन केल्यामुळे आंदोलन तुर्तास थांबवण्यात आले। तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठकीचे आयोजन केले असून यावेळी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे म्हणाले। सर्पमित्रांना ओळखपत्र आणि 10 लाखांचा विमा लवकरच मिळणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे आणि लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औपचारिक शिफारस पाठवली जाईल असे सांगितले आहे। यासाठी सविस्तर कार्यपद्धती SOP तयार केली जाईल असेही सांगण्यात आले आहे। तसेच वन विभागाच्या वेबसाईटवर प्रमाणित सर्पमित्रांची माहिती असलेले एक समर्पित पोर्टल, डेडिकेटेड पोर्टल तयार केले जाईल। त्यामुळे ही योजना आता अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे आणि लवकरच सर्पमित्रांना याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। उरण रहिवासी अवनी अलंकार कोळी ही कझाकिस्तानमध्ये 14 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान होणाऱ्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। ती रायगड आणि नवी मुंबई विभागातून राष्ट्रीय संघात निवड होणारी पहिली महिला नेमबाज आहे। 2023 मध्ये तिने डबल ट्रॅप शिकून महाराष्ट्र संघात प्रवेश मिळवला आणि 2024-25 मध्ये नेमबाजीमध्ये 2 राष्ट्रीय सुवर्ण पदके जिंकली आहेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।